अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत भेटलेलो आहे. आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जो अभ्यासक्रमामध्ये घटक आहे, काय आहे? धर्म आणि समाज. या संदर्भामध्ये अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण धर्म म्हणजे नेमकं काय आहे? धर्माची वैशिष्ट्य काय आहे? धर्माचं स्वरूप काय आहे? इथपर्यंत आपण आलेलो आहे. त्यानंतर अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून हा घटक महत्त्वाचा आहे. धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत. आपल्याला सिद्धांत पाहिजे. कशाचे? धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत. आणि मग धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत जेव्हा आपल्याला अभ्यासायचे आहे, त्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तर जगातील सर्व धर्म पितृसत्ताक आहेत का? प्रश्नार्थक आहे. उदाहरणासह आपले उत्तर स्पष्ट करा. असा 2019ला या घटकावरती म्हणजे धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत या घटकावरती UPSC मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत, त्याचा संदर्भ घेऊन जर बघितलं तर तो प्रश्न विचार टेररिझम म्हणजे नेमकं काय, त्याच्या गुणदोषाचे विश्लेषण करा. हा एक प्रश्न 23ला विचारलेला आहे. 17ला काय? धर्माच्या समाजशास्त्रात पवित्र आणि ऐहिक या दुर्खीमच्या कल्पनेचे मूल्यमापन करा. म्हणजे एमाईल दुर्खीम विचारलेला आहे. दुर्खीमचा धर्मसिद्धांत मॅक्स वेबर यांच्या धर्म सिद्धांतापेक्षा वेगळा कसा आहे हे स्पष्ट करा. हाही UPSC मध्ये प्रश्न विचारलेला आहे. आणि समाजात धर्माचे कार्य काय आहे, हा एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपण जर कधी विचार केला की हा जो एक नंबर आपल्या हा जो घटक आहे, या घटकावरती अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. मग ह्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करतोय. अगोदरच्या लेक्चरमध्ये धर्माचा अर्थ काय आहे, धर्माचं वैशिष्ट्य काय आहे, धर्माचं स्वरूप काय आहे आणि धर्माची कार्य काय, या घटकावरती आपण 3 लेक्चर घेतलेले आहेत. म्हणजे तुम्ही धर्म म्हणजे नेमकं काय ही संकल्पना तुमची स्पष्ट झालेली आहे. प्रत्येक वेळेस एक वाक्य बोलले जाते की आम्ही समाजव्यवस्थेचे घटक आहे, मी कोणत्या तरी धर्माचे अनुयायी आहेत. पण धर्म नेमकं कशाला म्हणायचं? कर्मकांडाला धर्म म्हणायचं, आचारसंहितेला धर्म म्हणायचं, या संदर्भात आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि माणसाच्या जीवनामध्ये धर्माचं काय महत्व आहे, म्हणजे त्याचं कार्य पाहत असताना धर्माचं काय महत्व आहे, हेही आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत. आता धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत या घटकाचा विचार करत असताना महत्वाचं म्हणजे नेमकं काय? मानवी समाजाची उत्पत्ती जशी प्राचीन आहे, त्याच पद्धतीनं धर्माची सुद्धा उत्पत्ती प्राचीनच आहे. निश्चित असं सांगता येत नाही. आणि मग धर्माच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये वेगवेगळे सिद्धांताची मांडणी केलेली आहे की बाबा धर्म कसा निर्माण झाला, धर्माची उत्पत्ती कशी आहे. मग धर्माची उत्पत्ती पाहत असताना मग मॅक्स मुलर असेल, टायलर असेल, मॅक्स वेबर असेल, एमाईल दर्खिम असेल, ह्या वेगळ्या विचारवंत समाजशास्त्रीय विचारवंतांनी धर्माच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये त्यांचे विचार मांडलेले. मग आपल्याला अभ्यासक्रमाला काय? मग आपल्याला अभ्यासक्रमाला 2-3 दृष्टिकोनाचा विचार करायचा आहे. तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत या घटकाचं पाहत असताना एक लक्षात ठेवा, आपण काय बघतोय? धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत अभ्यासतोय. काय आहे? धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत हा आपला अभ्यासक्रमाचा घटक आहे. मग या घटकामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत पाहिजे. यामध्ये आपल्याला एकूण 3 सिद्धांत पाहिजे आहे. एक पहिला जो सिद्धांत आहे उत्क्रांतीवादी. उत्क्रांतीवादी सिद्धांत आहे. नंतर संरचनात्मक प्रकारीवादी सिद्धांत आहे. आणि मग नंतर मार्क्सवादी सिद्धांत आहे. हे जे सिद्धांत आपण बघतोय तर यांनी धर्माच्या उत्पत्तीच्या संदर्भात हे सिद्धांत पाहतोय, म्हणजे धर्माची उत्पत्ती. इथं महत्वाचं काय? सिद्धांतामध्ये आपण काय बघतो? समाजशास्त्रीय सिद्धांतामध्ये धर्माची उत्पत्ती असेल किंवा धर्माचं कार्य असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण या सिद्धांताच्या माध्यमातून मग अभ्यासक्रमाला हे विचारलेले आहे. आपल्या जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्क्रांतीवादी सिद्धांत डायरेक्ट धर्माचा उत्क्रांतीवादी सिद्धांत स्पष्ट करा, असं ते आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. की संरचनात्मक प्रकारेवादी सिद्धांत काय आहे.
हे तुम्ही मान्य करा, किंवा मार्क्सवादी दृष्टिकोन. मार्क्स मग खऱ्या अर्थानं धर्माला अफूची गोळी कसं म्हणतोय, मग ती शोषणकारी व्यवस्था कशी आहे, मग त्याचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे, सुपर स्ट्रक्चर काय आहे, कोणत्या गोष्टी कशावर आधारित आहे, आणि मग धर्माचं काय महत्व आहे, धर्माची निर्मिती कशी केलेली आहे, कशासाठी केलेली आहे, धर्म कसा निर्माण झालेला आहे, या सगळ्या घटकांचा विचार आपल्याला या सिद्धांताच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण खऱ्या अर्थानं उत्क्रांतीवादी सिद्धांतावरती चर्चा करूया. त्यामध्ये आपल्याला दोन विचारवंताचा विचार करायचा आहे, एक टायलर असेल आणि एक मॅक्स मुलर असेल. मग आपण सुरुवात करूया का धर्माचा उत्क्रांतीवादी सिद्धांत. आता उत्क्रांतीवादी सिद्धांत काय म्हणतो धर्माचा, धर्माचा वादी सिद्धांत. आता धर्माचा उत्क्रांतीवादी सिद्धांत या ठिकाणी हा शब्द महत्वाचा, उत्क्रांतीवादी सिद्धांत. मग आपण जेव्हा समाजशास्त्राच्या विकासाच्या अनुषंगाने काही परिप्रेक्ष्य बघितले, काही दृष्टिकोन बघितले, अभ्यासक्रमाचे दृष्टिकोन, सरसनात्मक प्रकारेवादी दृष्टिकोन, प्राच्यविद्या दृष्टिकोन, मार्क्सवादी दृष्टिकोन, हे दृष्टिकोन आहेत. समाज व्यवस्थेकडे बघण्याचा तो एक दृष्टिकोन आहे. त्या अप्रोचमध्ये म्हणजे उत्क्रांतीवाद म्हणजे नेमकं काय, मग इथं महत्वाचं उत्क्रांतीवादी. आता उत्क्रांतीवाद म्हणजे नेमकं काय, मग इथं तुम्हाला महत्वाचं डार्विनचं नाव घ्यावं लागतं. म्हणजे चार्लस डार्विन जो आहे, चार्लस डार्विन काय उत्क्रांतीवादी सिद्धांताची मांडणी चार्लस डार्विन यांनी केलेली आहे. पण यांनी काय केलेलं आहे की माणसाचा विकास कसा झालेला आहे, एक पेशीकडून तो कसा कसा विकसित झाला, मानवी व्यक्तीचा सुद्धा विकास कसा 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 होत गेला, त्याची त्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. या पृथ्वीची निर्मिती, निसर्गामध्ये सगळ्या गोष्टींची निर्मिती कशी झालेली आहे. उत्क्रांतीवादाचा अर्थ सगळ्यात महत्वाचं काय, जीवसृष्टी जी आहे साध्या एका पेशीकडून काय आहे, म्हणजे संकीर्ण पेशीकडे त्याची उत्क्रांती कशी झालेली आहे, याची मांडणी खऱ्या अर्थानं कोणी केलेली आहे, चार्लस डार्विन यांनी केली. आणि मग ती मांडणी जी आहे त्या मांडणीलाच खऱ्या अर्थानं जैविक उत्क्रांतीवादी सिद्धांत म्हणतात. जीवांचा विकास कसा झालेला आहे, मग ज्या पद्धतीनं जीवांचा विकास, जीवसृष्टीचा विकास कसा झाला, उत्क्रांतीवादी सिद्धांत. आणि मग चार्लस डार्विनचं महत्वाचं काय की जोही जीव निसर्गाशी समायोजन साधलं जाणं, तो इथं त्याचं अस्तित्व टिकून राहिलं. ज्याही जीवाला संघर्ष करता नाही आला, इथं शब्द काय महत्वाचा काय, इथं महत्वाचं चार्लस डार्विन याच्या सिद्धांताचं तत्व काय असेल, महत्वाचं समायोजन. इथं समायोजन आहे आणि इथं महत्वाचं काय आहे, संघर्ष आहे. मग समायोजन आणि संघर्ष कोणासोबत आहे, इथं निसर्गासोबत आहे. निसर्गासोबत तुम्हाला समायोजन साधता आलं पाहिजे आणि तुम्हाला संघर्ष करून तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःच अस्तित्व. इथं महत्वाचं काय, अस्तित्व तुम्हाला टिकवायचं आहे. हे अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष आहे आणि अशा पद्धतीनं मानवी समाजाचा विकास. पण निसर्गामध्ये जसा जसा बदल होत गेला तसा तसा माणसानं सुद्धा स्वतःमध्ये समायोजन म्हणजे निसर्गासमोर समायोजन करत करत त्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला. असा एकंदरीत उत्क्रांतीवादी सिद्धांत आहे, साधेपणाकडून विकसित. मग आपण म्हणत नाही की मानवी समाजाचा विकास कसा झालेला आहे. मग तुम्ही जर ऑगस्ट कॉमे यांचा बघितला 3 अवस्थांचा नियम, मग 3 अवस्थांचा नियम सुद्धा काय सांगतो, की मानवी समाजाची उत्क्रांती कशी कशी होत गेली, एक लक्षात ठेवा. आणि मग जे तत्व उत्क्रांतीवादाचं जे तत्व आहे त्या तत्वाच्या आधारे समाज व्यवस्थेचं सुद्धा विश्लेषण करण्यात आलं. मग समाज व्यवस्थेचं विश्लेषण कसं करायचं, मग उत्क्रांतीवादी जो सिद्धांत आहे या सिद्धांताचा प्रभाव समाजशास्त्रावरती पडला. आणि मग समाजशास्त्रामध्ये एक विचारवंत आहे म्हणजे स्पेन्सर, हर्बर्ट स्पेन्सर यांनी उत्क्रांतीवादी सिद्धांताच्या माध्यमातून समाज व्यवस्थेचा जो आहे, समाज व्यवस्थेमध्ये हर्बर्ट स्पेन्सर यांनी काय केलं की समाज व्यवस्थेच्या विकासाची संकल्पना मांडली. म्हणजे साधेपणाकडून गुंतागुंतीचं, म्हणजे यांत्रिक समाज कसा होता, जैविक समाज कसा होता, समाजामध्ये कसा कसा बदल होत गेला, उत्क्रांती विकासाची प्रक्रिया. उत्क्रांतीचा अर्थ काय, ही विकासाची प्रक्रिया आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये उत्क्रांतीच्या माध्यमातून विकास. इथं काय बघा, दुसरे एक शब्द बघा, प्रगती. प्रगती आहे, विकास आहे, उत्क्रांती आहे, त्यानंतर क्रांती आहे.
ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत ह्या काय संबंधित आहे, अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातात, समाजशास्त्रामध्ये सुद्धा याचा विचार केला. विकास म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं, उत्क्रांती म्हणजे नेमकं काय आहे, क्रांती म्हणजे अचानक झालेला बदल, उत्क्रांतीचा अर्थ काय, हळूहळू प्रगतीनं टप्प्याटप्प्याने झालेला बदल. मग समाजशास्त्रामध्ये जर बघितलं तुम्ही तर मग समाजशास्त्रामध्ये मग समाज असेल, मग आम्ही काय बघतोय की ह्या उत्क्रांतीवादी सिद्धांताच्या माध्यमातून समाज व्यवस्थेचा सुद्धा विचार केला जातो. मग काय महत्वाचं काय, इथं समाज आहे, समाज आहे, सामाजिक संस्था आहे. बघा, समाज आहे, सामाजिक संस्था आहे, आणि मग सामाजिक संस्थेचा विकास कसा होत गेला. मग आपण जर विचार केला म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये काय, विवाह संस्था, हा विवाह संस्थेचा विकास कसा झाला बाबा हो. आपण जर याच्या मुळात गेलो, उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातून जर विवाह संस्थेचा विकास कसा झालेला आहे, आता जे आपल्याला विवाह संस्थेचं स्वरूप दिसतंय, मग हे कसं आहे. मग एक लक्षात ठेवायचं की आमच्या एक गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे की सुरुवातीच्या कालखंडामध्ये काय, माणूस टोळ्यानं राहायचा, बरोबर आहे का नाही. मग इथं महत्वाचं काय, लैंगिक संबंध, इथं लैंगिक संबंधावरती सुरुवातीच्या काळात नियंत्रण नव्हते. होतं का सुरुवातीच्या कालखंडामध्ये, नव्हतं. नर आणि मादी हा सगळ्यात महत्वाचा. मग नंतर काय आहे, इथं महत्वाचं काय की इथं समूह विवाह आल्यानंतर, समूह विवाह, एक पत्नी बहुपत्नी हे जे विवाहाचे प्रकार आहे. आणि मग समूह विवाहाच्या नंतर काय झालं, आता एक विवाह आलेला आहे. पहिला समूह होता, सुरुवातीच्या लैंगिक संबंधावर नियंत्रण नव्हतं, नंतर समूह विवाह आला, आता तुम्हाला एक विवाह. आणि मग एक विवाह कसा, आदर्श विवाह. त्या समाज व्यवस्थेच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं माणसाच्या विचाराचाही विकास झाला, संस्कृतीचा विकास होत असताना, ही विकास म्हणजे नेमकं काय, विकास म्हणजे खऱ्या अर्थानं उत्क्रांती, म्हणजे उत्क्रांतीवादी सिद्धांताचं मेन तत्व हे आहे. मग समाजशास्त्रामध्ये सुद्धा मग तत्वानुसार सगळ्यात महत्वाचं काय आहे की साध्या अवस्थेकडून संकीर्ण अवस्थेकडे, म्हणजे साधा समाजाकडून साधा समाज, या साध्या समाजाकडून आम्ही कुठे आलो, आधुनिक समाजाकडे. मग साध्या समाजाची काय वैशिष्ट्ये तुम्हाला माहित आहे, आधुनिक समाजाची काय वैशिष्ट्ये तुम्हाला माहित आहे. मग इथं श्रम विभाजनाचा सिद्धांत पाहत असताना आपण बोलू ही विकासाची प्रक्रिया उत्क्रांतीच्या माध्यमातून झालेली आहे, असं एकंदरीत उत्क्रांतीवादी सिद्धांताचा विचार आहे. हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असा, मग धर्माची उत्पत्ती कशी झाली. मग धर्माच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये समाजशास्त्राला सगळ्यात महत्वाचं काय, मानववंशशास्त्र जे आहे, शास्त्र जे आहे, सुरुवातीच्या कालखंडामध्ये मानववंशशास्त्राच्या माध्यमातून भारतीय समाजाचा जर विचार केला आपण, तर मग इथं अभ्यास कशात झालेला आहे, मानववंशशास्त्राच्या माध्यमातून अभ्यास कशात झाला राजा, इथं झाला आदिवासी समुदाय, आदिम समाज. मानववंशशास्त्राच्या माध्यमातून आदिम समाजाचा अभ्यास करण्यात आला, आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं धर्माच्या उत्पत्तीचे सिद्धांत मांडण्यात आले. की धर्माची उत्पत्ती कशी झाली, अभ्यास कोणाचा केला, आदिवासी समुदायाचा. मग आदिवासी समुदायाचा अभ्यास करत असेल, इथं महत्वाचं काय, इथं समाज असेल, समाज आहे, धर्म आहे, कुटुंब, ह्या ज्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये महत्वाचं धर्म आणि कुटुंब, ह्या गोष्टींना खूप महत्व आहे. आणि मग यांचा अभ्यास जे आहे, यांचा अभ्यास करण्यात आला. आणि मग आपण उत्क्रांतीवादी सिद्धांत धर्माचा जेव्हा बघतो, याच्यामध्ये पहिलं नाही होतं ते म्हणजे टायलरचं येतं. मग धर्माची उत्पत्ती कशी झाली, मग टायलरचा सगळ्यात महत्वाचा आत्मवादी सिद्धांत काय आहे, हे आदिम समाजाचा अभ्यास करत असताना धर्माची उत्पत्ती कशी झाली या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं मॅक्स मुलर असेल, टायलर असेल, यांनी आदिम जमातीचा अभ्यास केला, आणि त्याच्या माध्यमातून त्याने धर्माच्या उत्पत्तीचे सिद्धांत मांडले. मग इथं महत्वाचं काय, टायलर जे आहे, टायलर यांचा काय आहे, कोणता आहे, आत्मवाद सिद्धांत. कोणता आहे, आत्मवादी सिद्धांत.
आणि मग जेव्हा तुम्हाला उत्क्रांतीवादी धर्माच्या उत्पत्तीचा उत्क्रांतीवादी सिद्धांत जेव्हाची मांडणी करायची, तर तुम्हाला महत्वाचं काय, टायलरचा हा आत्मवादी सिद्धांत, त्याचं विश्लेषण तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये करायचं आहे, उत्क्रांतीवादी सिद्धांत. आता बघा, आता या सिद्धांतावरती कोणाचा प्रभाव आहे, उत्क्रांतीवादाचा प्रभाव आहे. मानवी समाजाच्या विकासाच्या आदिम जमातीचा यांनी अभ्यास केला. मग या म्हणजे टायलर यांच्या सिद्धांताचं नावच काय, आत्मवादी सिद्धांत. आत्मा बेसिक. धर्म कसा निर्माण झाला, इथं सुरू झाला सगळ्यात महत्वाचं. मग आत्मवादी सिद्धांत काय, मग माणूस हा टोळ्या टोळ्याने राहणारा. आपण बघू मानवी समाजाचा इतिहास किंवा विकास पाहत असताना आमच्या काही गोष्टी लक्षात येतात की सुरुवातीला ते भटकंती करायचा, भटकंती करता करता समूहाने शिकार करायला लागला, शिकार करता करता ऊन वारा पाऊस हे सगळ्या गोष्टी घडायला लागल्या, मग ते गुहेत राहायला लागला. आणि मग त्यानं खाल्लेल्या बिया, महिलांनी खाल्लेल्या बिया त्याने अशा बाहेर फेकल्या, झाडं उगवले, शेतीचा शोध लागला, मग तो कुठेतरी स्थिर झाला. आणि स्थिर होत असताना खऱ्या अर्थानं माणूस जेव्हा थोडा स्थिर झाला, अगोदरच सगळ्यात महत्वाचं काय आहे, डार्विनचा सिद्धांत काय म्हणतात, स्वतःचं अस्तित्व टिकवणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मग स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष निसर्गासोबत आहे. आणि मग निसर्गासोबत जर संघर्ष करायचा असेल, तुम्हाला निसर्गासोबत समायोजन करायचं आहे. आणि मग ते समायोजन करता करता माणसाच्या सगळ्याचं अस्तित्व टिकवण्याच्या संघर्षामध्ये या सगळ्या गोष्टी विकसित होत गेलेल्या आहेत. लक्षात आलं की तुम्हाला. आणि मग तो जो माणूस आहे तो थोडा विचार करायला लागला, विचाराची प्रक्रिया सुद्धा तुमच्या म्हणजे विकसित होत आहे माणसाची. आणि मग त्याला अनेक प्रश्न पडायला लागले. म्हणजे आदिम समाज जो आहे, हे आदिम समाज, हा जो आदिम समाज आहे हा जंगलामध्ये राहणारा. आणि मग याला प्रश्न पडायला लागले. काय प्रश्न पडायला लागले, झोपेमध्ये बघा, झोपेत स्वप्न का पडते, त्याला स्वप्न पडायला माणूस म्हणल्यानंतर विचाराची प्रक्रिया सुरू आहे, झोपेत स्वप्न का पडते. पण झोपेत स्वप्नच पडत नाही, स्वप्नामध्ये चालतोय पण माणूस, स्वप्नामध्ये बोलतोय पण झोपेत स्वप्न का पडतं. मृत्यू म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, काय होतंय माणूस, मृत्यू म्हणजे नेमकं काय होतंय, नेमकं शरीर तर इथेच दिसतंय, नेमकं त्याच्या शरीरातून काय जातंय. आदिम समाजातल्या माणसाला हा प्रश्न आहे, बेशुद्ध अवस्था म्हणजे काय. माणूस बेशुद्धही पडतोय, बघा तुम्ही, आता माणूस बेशुद्ध पडायला लागलेला आहे. आदिम माणसाला पडलेले प्रश्न आहेत, हे काय आहे नेमकं. स्वप्न पडतंय, काय पडते बाबा, मृत्यू म्हणजे काय आहे, बेशुद्ध अवस्था म्हणजे काय, बेशुद्ध अवस्थेमध्ये माणसासोबत काय घडतं नेमकं, हे आदिम माणसाला पडलं. आणि मग हे जे पडलेले प्रश्न आहे, मग याच्यामध्ये महत्वाचं काय, स्वप्न आणि मृत्यू काय आहे, स्वप्न आहे आणि मृत्यू आहे. ह्या दोन प्रश्नांचे उत्तर ते शोधायला लागला. आणि मग त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले. मग जंगलामध्ये चलतोय, बरोबर आहे का नाही, जंगलामध्ये चलतोय, त्याच्या आवाजाचा त्याला प्रतिध्वनी यायला लागलेला आहे. स्वप्न आहे, स्वप्नामध्ये तो फिरून येतो इकडून तिकडून, स्वप्नामध्ये त्याला सगळं दिसतंय. आणि मग स्वप्नाचा अर्थ, एक लक्षात ठेवा, स्वप्नाचा अर्थ जे स्वप्न जे पडतंय याचा अर्थ लावण्याचा, अर्थ काय, त्यानं त्याच्या पद्धतीनं अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. स्वप्न का पडते, मग त्याला सांगितलं दोन आत्मे आहेत. पहिले सुरुवातीला त्याला दोन मन म्हणला तो, आत्मा त्याच्यानंतरच्या झाला, दोन मन असायला पाहिजे माणसाला. मग त्या मनाचाच नंतर आत्मा आला, आत्मा आहे, शरीरामध्ये आत्मा आहे. मग याला त्याला काय निष्कर्ष काढला, हे जे प्रश्न आहे ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आदिवासीने निष्कर्ष काढला. यानं काय निष्कर्ष काढले, काय निष्कर्ष काढले ह्या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना. मग तो म्हटला शरीरामध्ये काय आहे, आत्मा आहे. बघा काय आहे, शरीरात आत्मा आहे. मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय, झोपेत आत्मा माणसात शरीर सोडून जातो. मग झोपेमध्ये, झोपेत स्वप्नात हा आत्मा शरीर सोडून जातो, परत तो येतो. एक शरीरामध्ये एक व्यक्तिगत आत्मा आहे, दोन आत्मे आहेत माणसामध्ये, स्वप्नामध्ये तो आत्मा सोडून जातो. मृत्यू म्हणजे नेमकं काय आहे, बघा मृत्यू म्हणजे नेमकं काय आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर त्यानं सांगितलं की कम्प्लिटली शरीराला आत्मा सोडून जाणे. त्याला जे प्रश्न पडलेले होते त्या प्रश्नाच्या अनुषंगाने माणूस बसलेला आहे,
या जगाच्या बघा समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये माणसाच्या विचारामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. आता सुरुवातीचा आदिम माणसाला हे पडलेले प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याने त्या पद्धतीने आकलन केलं. जंगलात फिरतोय तो, त्याला त्याचाच प्रतिध्वनी ऐकू येतोय. जंगलात फिरतोय तो, ऊन पडलेला आहे आणि सावली पडते. त्या माणसाबरोबर सावली चाललेली आहे. ही सावली कोण चालते? ही सावली आहे हे माहित नाही, पण ही सोबतच चलते. तो भांबावला, त्यानं बघितलं ही माझ्यासोबतच चलते आहे. त्याचं मग लक्षात आलं की आत्मा नावाची गोष्ट निसर्गामध्ये आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय, कोणती तरी एक चेतना शक्ती आहे. इथं महत्वाचं काय, चेतना, चेतना शक्ती. आणि मग ह्या चेतना शक्तीलाच त्यांना खऱ्या अर्थानं आत्मा, काहीतरी एक चेतना शक्ती आहे. माणसाचं शरीर सोडून जायचं म्हणजे नेमकं काहीतरी एक चेतना शक्ती आहे. आणि मग त्या चेतना शक्तीलाच नंतर त्यांना आत्मा वाटलं. जोपर्यंत आत्मा शरीरामध्ये आहे तोपर्यंत मानव जिवंत आहे. मग आत्मा, मग आत्मा, आणि मग आत्माच खऱ्या अर्थानं काय आहे, माणसाचं बरं वाईट करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि मग पूर्वज मेलेले आहेत आणि मग त्यांचे आत्मे आहेत. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय की पूर्वज मेलेले आहेत, त्यांचे आत्मे आहे. आणि मग आपल्यावरती जे संकट येतं त्या संकटाच्या पाठीमाग अदृश्य आत्मा जो आहे, हा जो आत्मा आहे, या आत्म्याचा महत्वाचं माणसाच्या जीवनावरती काय आहे, प्रभाव आहे. आणि मग याचा जर याचा प्रभाव असेल, मग आम्हाला सुखी ठेवायचं असेल, आमचं जीवन जर व्यवस्थित राहायचं असेल, तर महत्वाचं काय असेल की इथं पूर्वजांचा आत्मा म्हणजे जे मेलेले लोक आहेत त्यांचे सुद्धा आत्मे आहेत. आणि मग स्वप्नामध्ये दिसतात. स्वप्नात आपल्याला दिसत नाही का, मेलेला माणूस सुद्धा मग आपल्याला स्वप्नामध्ये भेटतो, आपण त्या संग बोलतो. हे काय आहे, वास्तवात तो नसतो, स्वप्नात येऊन भेटतोय, तुमच्यासंग बोलतोय. स्वप्नात तुम्ही जंगलात जाता, जंगल फिरून येता, तुमच्यासोबत वाघ दिसतो, तुम्ही वाघासोबत खेळता. हे काय आहे. आणि मग आदिम समाजाला हे पडलेले प्रश्न, ह्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून त्याने मांडलेला हा निष्कर्ष आणि ह्या निष्कर्षाच्या माध्यमातून त्याला लागलेला महत्वाचा कोणता शोध असेल, तर इथं महत्वाचं काय, ह्या निष्कर्षाच्या माध्यमातून त्यानं आत्म्याचा शोध लावला. इथं महत्वाचं काय, आत्मा. आणि मग हा आत्मा आहे. आणि मग आता तर माझ्या शरीरात एक आत्मा आहे, एक बाहेर आत्मा आहे. आणि मग इथं महत्वाचं काय, इथं पूर्वजांचा आत्मा. आणि मग या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्ट करणं, मग याची पूजा करायला पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे निसर्गामध्ये आत्म्याचं अस्तित्व आहे. इथं महत्वाचा मुद्दा काय येतोय, हा जो टायलरचा सिद्धांत आहे आत्मवाद, हा कसा आला, तो काय म्हणतोय, निसर्गामध्ये काय आहे, आत्म्याचे अस्तित्व आहे. निसर्गामध्ये आत्म्याचं अस्तित्व आहे आणि ह्या आत्म्याला संतुष्ट करणं हे आमचं काम आहे. कारण ह्या आत्म्यावरतीच आमचं अस्तित्व टिकून आहे. जोपर्यंत शरीर आणि आत्मा म्हणजे शरीर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे, हे स्वतंत्र आहे. शरीर आणि आत्मा म्हणजे शरीरातला एक आत्मा आहे आणि एक स्वतंत्र एक आत्मा आहे. आणि मग ती पूर्वजांचा आत्मा आहे. आणि मग निसर्गामध्ये सुद्धा काय आहे, आत्मा आहे, चेतना शक्ती आहे, चेतना शक्ती ज्याला म्हणतात. हा जो प्रश्न आहे चांगला. आणि मग हे जो निसर्गामध्ये आत्मा आहे आणि मग ह्या आत्म्यामध्ये काय आहे, चांगले आणि वाईट करण्याची काय आहे, शक्ती आहे. चांगला आणि वाईट करण्याची शक्ती आहे. आणि मग जर तुम्हाला चांगलं करायचं असेल, त्याच्या पुढे नतमस्तक व्हा, त्याचं अस्तित्व मान्य करा, त्याची पूजा करा. आणि मग पूर्वजांची पूजा, ह्या आत्म्यांची पूजा. आणि मग अशा पद्धतीनं टायलरनं सांगितलं की धर्माची निर्मिती जी आहे, आत्मवाद जो आहे टायलरचा, धर्माची निर्मिती खऱ्या अर्थानं ह्या आत्मवादातून अशा पद्धतीनं, धर्माची उत्पत्ती अशा पद्धतीनं झालेली आहे. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना, त्या घटनेचं त्या आदिम माणसानं केलेलं आकलन, त्याला पडलेले प्रश्न, त्याला पडलेलं स्वप्न, त्याला ऐकू आलेला ध्वनी आवाज,
त्याला पूर्वजांचं दर्शन होणं स्वप्नामध्ये, आणि मग स्वप्नांचा संदर्भ लावण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टिकोनातून, आणि मग निसर्गामध्ये सुद्धा एक चेतन शक्ती आहे, आणि त्या चेतन शक्तीला मग त्यानं आत्म्याचं रूप दिलं, आणि मग त्या आत्म्याची पूजा, चांगलं आणि वाईट करण्याची क्षमता त्या आत्म्यामध्ये आहे, आणि मग त्या आत्म्याला तृप्त करण्याची जबाबदारी ही माणसाची आहे. आणि मग तिथून ते पूजा अर्चा, पूर्वजांची पूजा अर्चा, आत्म्यांची पूजा अर्चा, म्हणजे खऱ्या अर्थानं ती जी प्राचीन कालखंडामधली पूजा अर्चा आहे तर ती आजही संपली तुम्हाला असं वाटतं का? आजही आम्ही जे आहे भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने पूर्वजांना जीव घालतोच, घालतो का नाही घालतो? 13वा जीव घालतो. आत्मा आहे शेवटी. महत्वाचं काय? हे आत्मा असल्यानंतर त्याला अतृप्त होणं गरजेचं आहे. मग आपल्याकडे परत कर्मसिद्धांत आहे, आपल्याकडे पुनर्जन्म आहे, मोक्ष प्राप्ती आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, म्हणजे आदिम माणसाला सुद्धा हे पडलेले प्रश्न आहे. ह्या प्रश्नांचं आकलन त्यानं त्याच्या पद्धतीनं लावण्याचा प्रयत्न केला, अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, आणि इथून खऱ्या अर्थानं धर्माची उत्पत्ती झाली, असा खऱ्या अर्थानं टायलर यांचा काय आहे? आत्मवाद आहे. दुसरे जे आहेत उत्क्रांतीवादी सिद्धांतामधले ते जे आहेत ते म्हणजे महत्वाचं म्हणजे मॅक्स मुलर. कोण आहेत? मॅक्स मुलर आहे. मग यांनी सुद्धा काय आहे? त्यांनी आत्मवाद मानला टायलरनं. यांनी महत्वाचं काय? निसर्गवाद. तिथं आत्मवाद आहे, तिथं निसर्गवाद आहे. मग निसर्गवाद काय आहे? बघा, सारखंच वाटतं तुम्हाला. आता निसर्गवाद काय आहे? इथं मुद्दा महत्वाचा एक लक्षात ठेवा की निसर्गवादाचा अर्थ असा आहे. हे काय आहे? मॅक्स मुलर महत्वाचं जर्मन विचारवंत आहेत, आणि भारतीय प्राचीन धर्मग्रंथांचं भाषांतर करण्यामध्ये मॅक्स मुलर यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि मग त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काही आमच्या धार्मिक ग्रंथाचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग यांचं महत्वाचं आहे धर्माचा उगम ज्याला म्हणतात, धर्माचा उगम किंवा उत्पत्ती, यांचं म्हणणं महत्वाचं निसर्ग पूजेतून झालेलं आहे. निसर्ग पूजा, निसर्गाची पूजा. तिथं आत्मा मान्य केला, इथं निसर्गवादामध्ये निसर्गाला महत्व दिलं. धर्माची निर्मिती त्यांचं म्हणणं असं आहे मॅक्स मुलर यांचं, खऱ्या अर्थानं कशातून झालेले? निसर्गवादामधून झालेला आहे. धर्माचा उगम हा निसर्ग पूजेतून, निसर्गाच्या पूजेच्या शोधातून लावण्याचा त्याने प्रयत्न केला. माणूस प्राचीन कालखंडामधून निसर्गाची पूजा करतोय. आत्मवादामध्ये सुद्धा काय? निसर्गामध्ये आत्मा आहे, निसर्ग आहे, निसर्गामध्ये एक चेतन शक्ती आहे, चेतन शक्ती आहे. त्यांनी त्याला तिला आत्मा नाव दिलं. यांनी महत्वाचं निसर्गवादाचं, निसर्गात घडणाऱ्या घटनांचा वाईट, म्हणजे निसर्गामध्ये जे निसर्ग जो आहे, निसर्गात घडणाऱ्या घटनांचा वाईट आणि काय आहे? चांगला परिणाम. वाईट आणि चांगला परिणाम कोणावरती होतो? मानवावरती होतो. बरोबर आहे का नाही? पण घडतेत कुठे घटना? या निसर्गात घडतात. घटना निसर्गात घडतात. त्याचा परिणाम चांगला किंवा वाईट, सगळ्यात महत्वाचा वाईट किंवा चांगला कुठं कोणावरती परिणाम करतो? माणसावरती करतो. निसर्गासोबत जर निसर्गात घडणाऱ्या घटनांचं, आणि मग ह्या निसर्गात घडणाऱ्या घटनांचं जे ज्ञान आहे हे घडतंय. पाऊस कसा पडतो? ऊन कुठून पडतंय? मग इथं लक्षात ठेवा, पाऊस असेल, ऊन असेल, वारा असेल, सूर्य आहे, हे निसर्ग आहे. ह्या निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना आहे. याचा मानवी समाजावरती, माणसाच्या जीवनावरती परिणाम होणारच आहे. पण निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या घटना, याचं ज्ञान ज्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सूर्य आहे, ऊन येतंय, जास्त ऊन पडलं शरीराला त्रास होतो, कमी ऊन पडलं तरी आहे, समप्रमाणात असेल व्यक्ती. पाऊस जास्त पडला वाईट परिणाम होतोय, समप्रमाणात राहिलं चांगला परिणाम होतोय. वारा असेल, अचानक वारा सुटलेला आहे, ह्या निसर्गात घडणाऱ्या घटना आहेत, ह्या घडतायत, पण परिणाम तर मानवावरती होतोय. मग हे घडतंय कसं? सगळ्यात महत्वाचं काय? मग सगळ्यात महत्वाचं काय? हे निसर्गात घडणाऱ्या ज्या घटना आहेत, ह्या घटनेबद्दल काय? कुतूहल.
आदिम समाजामध्ये निर्माण झालं, कुतूहल निर्माण झालं, त्या कुतूहलातून भीती सुद्धा आली. घडतंय प्रश्न म्हणजे उत्तर शोधण्याचा प्रश्न केला, आणि मग सगळ्यात महत्वाचं काय, निसर्गावर कुतूहल झालं, भीती झाली, आणि तो आदरही झाला. भीती आहे, आदरही आहे. चांगल्या गोष्टी घडल्या, निसर्गाचा आदर आहे. कुतूहल आहे, हे घडतंय कसं. आणि मग ह्या सगळ्या कुतूहलाच्या माध्यमातून माणसाची धारणा झाली. काय धारणा झाली, ही धारणा महत्वाची आहे. माणसाची एक महत्वाची धारणा झाली, सृष्टीचा चालक कोणीतरी आहे. काय झाली धारणा, सृष्टीचा चालक कोणीतरी आहे. आणि मग या सृष्टीचा चालक कोणीतरी आहे, आणि मग हाच खऱ्या अर्थानं काय आहे, ह्या सगळ्या घटकांना चालवतो. आजही ते प्रश्न आमच्या पुढे आहे. आणि मग इथून महत्वाचं, परमेश्वराचं प्रतिनिधित्व म्हणून, म्हणजे परमेश्वर ज्याला म्हणतो आपण, ईश्वराचं प्रतिनिधित्व काय आहे, ईश्वराचं प्रतिनिधित्व म्हणून खऱ्या अर्थानं निसर्ग पूजाला सुरुवात झाली. गणित बघा किती सोपं आहे. बघा इथं तिकडे आत्मा मानलेला आहे, इथं निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना आहेत, याचं कुतूहल आहे. पाऊस पडला, परिणाम होतो. ऊन जास्त पडलं, परिणाम होतो. वारा जास्त पडला, परिणाम होतो. आणि मग परिणाम तो होतोय, पण हे कसं काय होतंय, कुतूहल आहे, त्याच्यापासून भीती निर्माण झाली. चांगल्या गोष्टी घडल्या, त्याच्यापासून आदर निर्माण झाला. मग मुद्दा महत्वाचा काय, या सृष्टीला चालणारा कोणीतरी आहे, आणि मग कुणीतरी आहे, मग त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला त्या आदिम समाजानं. आणि मग ईश्वराचं एक ईश्वर असेल बाबा, एक शक्ती आहे, आणि मग ती शक्ती कोणती आहे, निसर्ग शक्ती. आणि मग ही शक्ती सगळ्या गोष्टींना कंट्रोल करते. माणसाला पडलेले प्रश्न. आणि मग पूजा कशाची करायची, मग निसर्ग पूजेमधून, म्हणजे मॅक्स मुलर यांचा सिद्धांत काय म्हणतो, निसर्ग पूजेतून. इथं तो काय सांगतो माहित आहे का, ही जी निसर्ग पूजा आहे, ह्या निसर्ग पूजेतून धर्माची उत्पत्ती झाली. हा मुद्दा महत्वाचा आहे. कशी उत्पत्ती झाली, मग त्यांनी जे सांगितलेलं आहे, निसर्ग पूजेतून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. मग निसर्ग पूजा, मग माणसाला पडलेले प्रश्न, त्या प्रश्नाचे शोधण्याचा केलेला त्यांना प्रयत्न. मग अग्नी असेल, वरुण असेल, म्हणजे अग्नी आहे, वरुण, सूर्य, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या माणसाला कशा करू लागल्या, महत्वाचं नियंत्रित करणं. सगळ्यात महत्वाचं मग ह्या ज्या गोष्टी आहेत, अग्नी असेल, वरुण असेल, हे जे सगळे शब्द आहेत लक्षात ठेवा. अग्नी असेल, वरुण असेल, वारा असेल, पाऊस असेल, हे सगळ्या गोष्टी. आणि मग निसर्गाची तो पूजा करायला लागला. आणि मग या सगळ्या गोष्टीची पूजा करत असताना सगळ्यात महत्वाचं काय, म्हणजे निसर्ग शक्तीचं मानवीकरण. ह्या शक्ती आहेत, या काय आहे, शक्ती आहेत. आणि मग याचं मानवीकरण, ह्या शक्तींचं मानवीकरण केलं. आणि मग आपल्याकडे तुमच्या महत्वाचं काय असेल, की एकाच वेळी एकाच देवतेची उपासना, म्हणजे सुरुवातीला काय, एकाच देवतेची लोक, एक ईश्वरवाद ज्याला म्हणतात, एक ईश्वरवादाची संकल्पना आला. एकच शक्ती आहे, ती त्या निसर्गाला चालवते. एक शक्ती आहे, अदृश्य शक्ती. मग तिथे एक ईश्वरवाद आला. आणि मग काही कालखंडानंतर नाही, मग अनेक ईश्वरवाद आला. मग अनेक घटकांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा होऊ लागल्या. आणि मग धर्माचा विकास जो आहे, धर्म जे म्हणजे निसर्ग पूजेमधून, मग सगळ्यात महत्वाचं काय, ही निसर्ग पूजा आहे. निसर्ग पूजा आली बघा, निसर्ग पूजा, नंतर देवता पूजा, नंतर एक ईश्वरवाद ज्याला म्हणतो आपण, म्हणजे महत्वाचं काय, एक ईश्वरवाद. आता हे ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठं पाहायला मिळतात, सगळ्यात महत्वाचं. मग तुमचं एक लक्षात येईल की म्हणजे समाजशास्त्राचे जे जनक आहे अगस्त कॉम यांनी मानवी विकासाचा नियम, मानवी विकासाच्या 3 अवस्था त्या सांगितलेल्या आहेत, की माणसाच्या विचारामध्ये कसा कसा बदल होत गेला. अगोदर तू निसर्गाची पूजा करायला लागला, मग निसर्गाच्या पूजेबरोबर त्याला त्या निसर्गाच्या ज्या ह्या या देवतेचं मानवीकरण केलं. देवचं सूर्यदेव असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे एक ईश्वरवाद, निसर्ग पूजेत करून तो म्हणजे निसर्ग पूजा केली, नंतर तो अनेक ईश्वरवादाकडे आला, आणि नंतर एक ईश्वरवादाकडे आला.
आणि मग वेगवेगळ्या पद्धतीनं धर्माची जी उत्पत्ती आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. म्हणजे निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या घटना, भीती, मग सूर्य कसा आहे, मग सूर्य काय करतो, हा प्रकाश देणारा, काय आहे, प्रकाश देणारा देव. वरुण, बघा, वरुण देव, अग्नी, सूर्य देव, आमच्याकडे ह्या सगळ्या. आणि मग या प्रत्येक देवांचं एक वेगवेगळं कार्य आहे. इथं अनेक ईश्वरवाद आला, पण मग या सगळ्याला चालवणारा सुद्धा एक आहे. मग परत माणूस मला नाही एकच आहे, एकच शक्ती आहे, मग एक ईश्वरवाद, मग एकाला मानायला पाहिजे. मानवी समाजाच्या विकासाच्या सोबत माणसाच्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये झालेला बदल, निसर्गाचं होणारं त्याला आकलन, आणि त्या आकलनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं धर्माची उत्पत्ती कशी झालेली आहे हे तुमच्या लक्षात येईल. मग इथं मॅक्स मुलर काय आहे, मॅक्स मुलर यांनी मुद्दा महत्वाचा असा आहे की भारतीय धर्मग्रंथाचा सुद्धा त्यानं अभ्यास केला, भाषांतर केलं. मग ऋग्वेदाच्या संदर्भामध्ये त्यांनी अभ्यास करत असताना त्यांना काही गोष्टी दिसल्या, आणि मग त्याने ऋग्वेदाचा अभ्यास जेव्हा केला, मग त्यांना वरुण देव असेल, अग्निदेव असेल, सूर्यदेव असेल, निसर्ग पूजा असेल, हे सगळ्या गोष्टी इथालच्या महत्वाचं काय, ऋग्वेदाचा अभ्यास करायचा असताना त्यांना या गोष्टी दिसल्या. आणि मग इथं महत्वाचं काय, हे भाषाशास्त्रज्ञ होते, भाषेचा भूमिका त्याने सांगितलं. भाषेची भूमिका म्हणजे जेव्हा धर्माच्या उत्पत्तीचा सिद्धांत त्याला भाषेचा सुद्धा सांगितलं. त्याने सांगितलं की सगळ्यात महत्वाचं काय आहे की माणसाने जे मिथक निर्माण केलं, मिथक जे निर्माण केलेले आहे भाषाशास्त्रामध्ये, त्यांनी सांगितलं की त्या शब्दांना नंतर देवाचं स्वरूप आलं. बघा तुम्ही काय म्हणजे काव्यात्मक रूपक, अगोदरच्या कालखंडामध्ये निसर्गाला जाणून घेण्याचा प्रयत्न माणसाने केला, काव्यात्मक दृष्टिकोनातून काही रूपक निर्माण केले, आणि त्याने सांगितलं जे रूपक निर्माण झाले काळानुसार, त्या म्हणजे काळानुसार जो रूपकाचा मूळ अर्थ होता तो बाजूला गेला, आणि तो शब्द नंतर देव झाला. बघा मॅक्स मुलरने बघा काय सांगितलेलं आहे, काव्यात्मक जे काही आम्ही मिथक जे काव्यात्मक जे मिथक आम्ही निर्माण केले, जे शब्द होते काव्यात्मक शब्द, ते म्हणतो या शब्दांनाच नंतर देवतेचं स्वरूप आलं. आणि मग तुमच्या लक्षात येईल काव्याच्या माध्यमातून. म्हणजे अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये आम्हाला जर उत्क्रांतीवादी सिद्धांताचा विचार करायचा असेल तर उत्क्रांतीवादी सिद्धांतामध्ये दोन विचारवंत महत्वाचे आहे, एक टायलर आहे आणि दुसरं मॅक्स मुलर आहे. यांनी आदिम समाजाचा अभ्यास करत असताना धर्माची उत्पत्ती कशी झाली, टायलर यांनी आत्मा ही संकल्पना मांडलेली आहे, मॅक्स मुलर यांनी निसर्ग ही संकल्पना मांडलेली आहे, आणि याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं धर्माची उत्पत्ती झाली असं या उत्क्रांतीवादी सिद्धांतामध्ये. मग या सिद्धांतावरती काही टीका करण्यात आल्या. काय आहे याच्यावरती महत्वाचे काय, टीका. उत्क्रांतीवादी सिद्धांत याच्यामध्ये टीका करण्यात आल्या. मग याच्यामध्ये टीका काय करण्यात आल्या, मग यांच्यावरती पहिली टीका जी करण्यात आली हे उत्क्रांतीवादी सिद्धांतावरती, तर सगळ्यात महत्वाचं काय, यांचं म्हणणं सर्व धर्म आत्मवादातून निर्माण झालेले नाही. आत्मा हाच जे टायलर यांनी सांगितलेलं त्यातून निर्माण झालेलं आहे. इथं महत्वाचं काय, ते काय म्हणतात, भावना, समाज रचना, यांना त्यांनी भावना आणि समाज रचना यांनी महत्वाचं काय, हे आत्मवादाने त्याला महत्वच दिलेलं नाही. ते सुद्धा महत्वाचं काय, म्हणजे काही समाजामध्ये आत्म म्हणजे आत्म्याची संकल्पनेच्या पूर्वी धर्म होते, आत्म ही संकल्पना नंतर आली, पण त्याच्या अगोदर सुद्धा धर्म होते. इथं भावना असेल, समाज रचना असेल, याला महत्व दिलेलं नाही. मॅक्स मुलर यांनी जे मांडलेलं आहे निसर्गवाद जो मांडलेला आहे, धर्माचा उगम फक्त निसर्ग पूजेतूनच झाला. त्यांचं म्हणणं असं टीकाकारांचं की अपुरा आहे. आदिम समाजामध्ये आत्म, मग जर निसर्ग पूजेतून झाला तर मग टायलरनं तर आत्मवाद मांडलेला आहे, मग आत्मवाद बुध आहे. म्हणजे मॅक्स मुलर यांचा सिद्धांत या सिद्धांतामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचं कमी आहे. धर्माचे महत्व म्हणजे उत्क्रांतीवादी काय म्हणतात, हळूहळू जेव्हा कोणत्या गोष्टीचा विकास होतो त्या प्राचीन गोष्टींचा खऱ्या अर्थानं काय व्हायला पाहिजे,
हळूहळू विकास होत चाललेला आहे, मग त्या मागे पडायला पाहिजे, मग हळूहळू धर्माचं महत्व कमी होईल, असं उत्क्रांतीवादी सिद्धांतवादाचं मत होतं. पण महत्वाचं काय असेल, प्रकारेवादी जे आहे, मग दुर्खेम असेल, पार्सन असेल, हे म्हणतात उत्क्रांतीवाद्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की धर्माचं महत्व करून कमी होईल हळूहळू, त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे दुर्खेम असेल, पार्सन असेल, ते म्हणतात धर्माचं आता महत्व वाढत चाललेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचे यांच्यावरती टीका काय केली असेल, हे कोण होते महत्वाचे, प्रशासकीय काय, मॅक्स मुलर हा प्रशासकीय अधिकारी होता. तो कधी आदिम जमातीमध्ये गेला नाही, म्हणजे माहितीच्या आधारावरती आदिम समाजासोबत त्याचा संपर्क आला नाही. माहितीच्या आधारावरती, माहितीचा आधार, वास्तविकता काय आहे मॅक्स मुलरला माहित नाही, त्या माहितीच्या आधारावरती खऱ्या अर्थानं त्याने तो सिद्धांत मांडलेला आहे. अशा पद्धतीनं धर्म ही एक सामाजिक घटना आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरी मांडलेल्या असेल, म्हणजे मॅक्स मुलर असेल, टायलर असेल, म्हणजे टायलरचा काय आहे आत्मवाद असेल, मॅक्स मुलर यांचा निसर्गवाद असेल, या दोघांनी जरी यांच्यावरती टीका जरी होत असेल, भावना असेल, समाज रचना असेल, सामाजिक संस्था असेल, ह्या गोष्टींना महत्व न देता त्यांनी जो मांडलेला आहे, उत्क्रांतीवादी म्हणतात की हळूहळू धर्माचं महत्व कमी होणार आहे, पण तसं न करता तरीही समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून धर्माच्या उत्पत्तीची सिद्धांताची मांडणी करत असताना जोपर्यंत तुम्ही टायलर आणि मॅक्स मुलर यांच्या सिद्धांताची मांडणी अभ्यासत नाही, त्याच्याशिवाय तुम्ही दुसरे सिद्धांताची मांडणी करू शकत नाही. म्हणजे समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, उत्क्रांतीवादीवाद्यांनी मांडलेले जे विचार आहे, ते विचार त्यांच्यावरती टीका जरी झालेले असले, पण धर्माच्या उत्पत्तीच्या संदर्भात त्यांनी मांडलेले विचार तेही सुद्धा महत्वाचे आहे. आजही हिंदू धर्मामध्ये निसर्ग पूजा होतेच आहे, आत्म्याचंही अस्तित्व मान्य केलेलं आहे. व्यक्तिपरत्वे आदिम समाजाचा अभ्यास करून ह्या मानवशास्त्रज्ञांनी उत्क्रांतीवादी सिद्धांताच्या माध्यमातून धर्माच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडलेला आहे. धर्माच्या उत्पत्तीचा संरचनात्मक प्रकारेवादी जो सिद्धांत आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. आजच्या लेक्चरमध्ये अशा पद्धतीने आपण थोडक्यामध्ये धर्माचा कोणता उत्क्रांतीवादी सिद्धांत, यामध्ये आपण महत्वाचे काय आहे, दोन विचारवंतांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये कोण आहे, एक टायलर आहे आणि दुसरे कोण आहेत, मॅक्स मुलर आहे. तुम्हाला सविस्तरपणे उत्क्रांतीवाद म्हणजे नेमकं काय आहे इथून सुरुवात केलेली आहे. आणि ह्या उत्क्रांतीवादी सिद्धांतामध्ये आपण दोन विचारवंत पाहिलेले आहेत. टायलर पाहिला, मॅक्स टायलरचा आत्मवाद पाहिला, मॅक्स मुलरचा. अशा पद्धतीनं याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. मग उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातून धर्माच्या उत्पत्तीच्या सिद्धांताची मांडणी करा, जर कधी असा प्रश्न विचारला गेला, शाश्वती आहे. उत्क्रांतीवाद म्हणजे नेमकं काय आहे, डार्विनचा थोडा संदर्भ द्या, हर्बर्ट स्पेन्सर यांचा संदर्भ द्या. समाज व्यवस्थेचा आकलनाच्या अनुषंगाने त्यांनी मांडलेला तो विचार आहे. आणि मग आदिम समाजाचा अभ्यास कोणी कोणी केलेला आहे, एक तर टायलर आहे, मॅक्स मुलर आहे, आणि यांनी मग धर्माच्या उत्पत्तीचे हे दोन सिद्धांत मांडलेले आहे. अशी थोडक्यामध्ये मांडणी व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण जे आहे आपला जो बेस आहे, बेस म्हणजे कुठं आलेलो आहे आपण इथं आलेलो आहे. या अनुषंगाने जर विचार केला, धर्माच्या उत्पत्ती, धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत, या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून आज आपण काय आहे, उत्क्रांतीवादी सिद्धांताचा विचार केलेला आहे. उद्या संरचनात्मक प्रकारे वादाचा विचार करूया. मला असं वाटतं आपण आता इथं थांबूया. परत तुम्हाला सांगतो की आपली समाजशास्त्राची जी आहे ऑनलाईन बॅच रेकॉर्ड झालेली आहे. आतापर्यंत 130 लेक्चर आपल्याकडे रेकॉर्ड आहेत. 2025ची किंवा 2026ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आजचा ही जी रेकॉर्डेड झालेली बॅच आहे ती बॅच घ्या. समाजशास्त्रामध्ये तुम्हाला 300+ जे आहे, जर तुम्हाला राज्यसेवेमध्ये जर पोस्ट घ्यायची असेल तर ऑप्शनलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही जर समाजशास्त्र निवडलेलं असेल किंवा तुमच्या मित्रांनी जरी निवडलेलं असेल, माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्या सोशलॉजी बाय डॉक्टर सोनवणे, त्यावरती काही लेक्चर टाकलेले आहे, ते लेक्चर पहा आणि नंतर निर्णय घ्या. थँक्यू, धन्यवाद. थांबूया इथं.